विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल सोरासे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषी ऑनलाईन ऍग्रिकल्चर क्लासेसमध्ये हार्दिक स्वागत करतो. तर आपली प्लांट ब्रीडिंगची लेक्चर सिरीज बऱ्यापैकी संपलेली आहे आणि आपण सीड टेक्नॉलॉजीच्या लेक्चर सिरीजला सुरुवात केलेली आहे आणि आपण एक लेक्चर सुद्धा सीड टेक्नॉलॉजीचं कंप्लीट केलेलं आहे. आता आपण दुसरं सीड टेक्नॉलॉजीचं जो दुसरं लेक्चर आहे ते आपण आज घेणार आहोत. त्यामध्ये आपण सीड जर्मिनेशन म्हणजे काय, what is meant seed germination, then what are the types of seed germination, then what are the steps for seed at the time of seed germination is occurred, we also see. Then after that how to calculate the germination percentage of the seeds, okay, and the factors that affects at the time of seed germination. These all the topics we will cover in this lecture, okay. Then we will start the seed germination of seed technology topic. Seed germination. आता सीड जर्मिनेशन म्हणजे काय, तर साध्या आणि सरळ सोप्या भाषेत सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं म्हटलं तर एका सीड पासून एखादा प्लांट बनणं त्याला म्हणतो आपण सीड जर्मिनेशन. म्हणजे काय, द फर्स्ट अपीअरन्स ऑफ द टायमिंग प्लांट फ्रॉम दॅट सीड दॅट इज कॉल्ड एज द सीड जर्मिनेशन. त्याला आपण म्हणतो सीड जर्मिनेशन. म्हणजे सोपी आणि सरळ एखादं बी आपण त्या ठिकाणी जमिनीमध्ये रोवलं, त्याच्यापासून एखादं बीज अंकुरण होणं, एखादा नवीन प्लांट तयार होणं, त्याला म्हणतो आपण सीड जर्मिनेशन. ओके. आता सीड जर्मिनेशन साठी इम्पॉर्टन्स काय, कोणता पार्ट सीडचा कोणता पार्ट हा मेजरली इम्पॉर्टंट असतो, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की एम्ब्रियो. जो सीडचा जो एम्ब्रियो असतो इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फॉर द जर्मिनेशन प्रोसेस ऑफ द सीड. ओके. सो दॅट एम्ब्रियो हॅज टू पार्ट्स. त्याचे दोन पार्ट्स असतात. त्यामध्ये एक असतं रॅडिकल आणि दुसरं असतं प्ल्युम्यूल. ओके. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे सर, सीडचं स्ट्रक्चर तुम्ही पाहून घ्या व्यवस्थित, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन पाहून घ्या सीडच्या स्ट्रक्चरचं. तुम्हाला व्यवस्थित कळून द्या की एम्ब्रियो म्हणजे काय, हायपोकॉटिक म्हणजे काय, एम्ब्रियोनल ऍक्सिस म्हणजे काय, मायक्रोपोएड म्हणजे काय. तुम्ही ज्यावेळी स्ट्रक्चर बघता इतर आपण घेऊन येईल, कारण आपल्याला कम्प्लीट करायचं आहे लवकरात लवकर, त्यामुळे तुम्ही ते बघून घ्या सीडचं स्ट्रक्चर. ओके. ते एम्ब्रियोचे दोन पार्ट असतात. सीड जर्मिनेशन होण्यासाठी एक महत्वाचा पार्ट म्हणजे एम्ब्रियो. एम्ब्रियोचे त्यामध्ये दोन पार्ट, एक म्हणजे रॅडिकल आणि प्ल्युम्यूल. Okay, in radical will develop roots. Okay, and plumule develop shoot. This is important. What is that? Embryo has two parts. First one is radical, second one is the plumule. And the radical produce roots. R cos R. ठीक आहे. R म्हणून R लक्षात घ्यायचं. Radical root आणि plumule मग ऑटोमॅटिकली shoot तुमच्या लक्षात राहतो. ओके. Plumule shoot. ओके. ज्यावेळेस सीड जर्मिनेशन होतं, ज्यावेळेस फर्स्ट अपीअरन्स होतं टाइम प्लांटचं, त्यावेळी जो फर्स्ट येणारा जो पार्ट असतो तो असतो हा रॅडिकल. ओके. इज फर्स्ट ऑर्डर, म्हणजे ज्याचं अगोदर सर्वात जास्त जो पार्ट जर्मिनेट होतो तो म्हणजे रॅडिकल. 99% हा रॅडिकलच होतो. ओके. हे असतं जर्मिनेशन. आता दोन कंडिशन या ठिकाणी असतात. दोन कंडिशन म्हटल्यापेक्षा देर आर टू टाइप्स ऑफ द सीड जर्मिनेशन. व्हॉट आर द टाइप्स, टू टाइप्स ऑफ द सीड जर्मिनेशन. दोन टाइप्स आहे सीड जर्मिनेशनचे. टू टाइप्स ऑफ सीड जर्मिनेशन कोणकोणते असतात हे बघा. एक असतो इपीजीएल आणि दुसरा असतो हायपोजियल. ओके. इपीजीएल आणि हायपोजियल दोन टाइप्स आहेत सीड जर्मिनेशनचे. ओके. कसे असतात बघा. आता एक कंडिशन लक्षात घ्या, दिस इज सॉरी. ओके. आता आपण दोन सीड्स त्या ठिकाणी ग्रो केली. ओके. दिस वन इज फर्स्ट, म्हणजे हा एक सीड आहे आणि हा एक सीड आहे. असं लक्षात घ्या की हे दोन एम्ब्रियोज आहेत. ओके. हा त्यांचा एम्ब्रियोनल ऍक्सिस आहे. बोथ याचा काय होतो एम्ब्रियोनल ऍक्सिस. ओके. एम्ब्रियोनल ऍक्सिसच्या वरचा पार्ट असतो इपिकॉटिल. हा असतो हायपोकॉटिल. ओके. इपिकॉटिल आणि हायपोकॉटिल सेम इथं इकडे तसं असणार आहे. हा काय असणार आहे इपिकॉटिल आणि हा काय असणार आहे हायपोकॉटिल. ओके. आणि हा काय असणार आहे एम्ब्रियोनल ऍक्सिस. ओके. आता इपीजीएल मध्ये काय होतं की जो कॉटिलॉन असतो, ओके, जो कॉटिलॉन असतो म्हणजे आपल्याला जर्मिनेशन झाल्यानंतर ते दोन पाकळ्या ज्यावेळेस दिसतात, आपण बऱ्याचशा ग्रीन ग्राम असेल ब्लॅक ग्राम असेल ज्यावेळेस आपण त्याचं जर्मिनेशन बघतो त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळते की ते दोन पाकळ्या आपल्याला वर दिसतात. त्यामध्ये पुन्हा कॉटन सुद्धा तसं असतं आपल्याला ते पाहायला मिळतं. त्याला म्हणतो आपण कॉटिलॉन. ओके. तर इपीजीएल जर्मिनेशन मध्ये काय होतं की हा जो कॉटिलॉन असतो हा
सॉइल सरफेसच्या वरती येतो. ओके, अशा प्रकारचं त्याचं जर्मिनेशन होतं. ज्यावेळेस फर्स्ट अपीअरन्स आपल्याला दिसतो त्यावेळेस हा इपिकॉटिल काय होतो की हा वरती येतो. तर हा कशामुळे येतो, तर कशामुळे येतो बघा, ज्या वेळेस की हायपोकॉटिलची ही ग्रोथ जी असते ही जास्त होते, मोर ग्रोथ होते. हायपोकॉटिलची म्हणजे खालच्या पार्टची एम्ब्रियोनिक ऍक्सिसच्या खालचा पार्ट असतो हायपोकॉटिल, याची ग्रोथ जास्त झाल्यामुळे हा काय करतो की इपिकॉटिलला वरती ढकलतो. ओके, असं वरती ढकलतो. त्यामुळे काय होतं की इपिकॉटिल जो कॉटिलिडॉन असतो तो हा जमिनीच्या वरती सॉइल सरफेसला पुश करून हा वरती येतो. त्यामुळे कॉटिलिडॉन हा वरती जमिनीच्या वरती आल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो इपिजियल जर्मिनेशन. ओके, कॉटिलिडॉन इज अबोव दी सॉइल सरफेस. कॉटिलिडॉन germinate above soil surface, that is called as epigenial. ओके, कॉटिलिडॉन जमिनीच्या वरती आहे ना. ओके, त्याला आपण इपिजियल टाइप ऑफ जर्मिनेशन. आता हायपोजियल मध्ये काय होतं की याच्या अपोजिट बघा काय होतं की हा जो इपिकॉटिल असतो याची ग्रोथ जास्त झाल्यामुळे हा काय करतो की हायपोकॉटिलचा जो पार्ट आहे याला खाली पुश करतो आणि खाली पुश करण्यामुळे कॉटिलिडॉनचं जे जर्मिनेशन ते खालीच होतं, तो जमिनीच्या वरती येत नाही. इथं फक्त काय डेव्हलप होतं, मग इथं ऑन अँड ऑनली शूट, फक्त प्लिमूथचं डेव्हलपमेंट वरती होतं. ओके, फक्त प्लिमूथचं डेव्हलपमेंट फक्त शूट दिसतो, कॉटिलिडॉन कोणत्याही प्रकारे दिसत नाही. मग इकडे काय म्हणतो आपण, कॉटिलिडॉन germinate below the soil surface. Okay, below the soil surface. That is called as the hypogeal type of germination. त्याला आपण हायपोजियल टाइप ऑफ जर्मिनेशन त्याला म्हणतो. काय असतं इपिजियल म्हणजे काय, कॉटिलिडॉन जमिनीच्या वरती आहे ना. ओके, अँड इन केस ऑफ हायपोजियल जर्मिनेशन कॉटिलिडॉन हा बिलो द सॉइल सरफेस असतं. ओके, त्याला आपण हायपोजियल जर्मिनेशन. ओके, काय की हायपोकॉटिलची ग्रोथ जास्त होते त्यामुळे तो इपिकॉटिलला वरती फोर्सने पुश करतो, त्यामुळे जमिनीच्या वरती कॉटिलिडॉन या ठिकाणी तसं होत नाही. या ठिकाणी इपिकॉटिल हा याची ग्रोथ जास्त त्यामुळे हा हायपोकॉटिलला खाली पुश करतो आणि त्यामुळे काय होतं की कॉटिलिडॉन हा जमिनीच्या खाली जर्मिनेट होतो. सो दीज आर द टू कंडिशन ऑर टू टाइप्स ऑफ द सीड जर्मिनेशन. आता एक्झाम्पल सर्वात महत्त्वाचे की इपिजियलचे कोणते आणि हायपोजियलचे कोणते, त्याच्यावरती सर्वात जास्त क्वेश्चन विचारले जातात. ओके, तर तुम्हाला ज्यावेळेस आपण लक्षात येताना कसं करायचं की ज्या पल्सेस असतात, ओके, ज्या पल्सेस प्लांट आहे म्हणजे त्यामध्ये तुमचं ग्रीन ग्राम, त्यानंतर ब्लॅक ग्राम. ओके, पल्सेस म्हटल्यापेक्षा शॉर्ट तुम्ही एक्झाम्पल लक्षात ठेवा. ग्रीन ग्राम, त्यानंतर ब्लॅक ग्राम, त्यानंतर कॉटन. ओके, त्यानंतर मस्टर्ड. ओके, त्यानंतर बीन, कॅस्टर. ओके, त्यानंतर जूट, ओकरा भेंडी, त्यानंतर टोमॅटो. हे जे सर्व जे कशाचे एक्झाम्पल आहे इपिजियल टाइप ऑफ जर्मिनेशनचे. त्यानंतर ग्राउंडनट, ज्यावेळेस तुम्हाला बुक्स तुम्ही बघसाल त्यावेळेस बघून घ्यायचं आणि हे यामध्ये कोणते कन्सेप्ट नाही हे पाठच करावं लागेल तुम्हाला. ओके, इकडे जर तुम्ही विचार केला की हायपोजियल टाइप ऑफ जर्मिनेशन मध्ये काय कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत, तर त्यामध्ये व्हीट, राईस, बार्ली, मेज म्हणजे सिरियल्स, जवळपास सिरियल तुम्हाला त्यामुळे लक्ष येते. आणि जर पल्सेसचे तर त्यामध्ये दोन पल्सेस येतात, एक म्हणजे अरहर किंवा आपण त्याला तूर सुद्धा म्हणतो किंवा पीजेनपी सुद्धा म्हणतो. ओके, अरहर किंवा तूर किंवा पीजेनपी सुद्धा आपण त्याला म्हणतो. आणि ग्राम. दीज आर द टू pulses examples in case of hypogeal type of germination. Okay, these are the two types of seed germination. Okay, so this is the types of seed germination and this is embryo. Okay, seed germination, what is seed germination? Two parts of embryo, radical, plumule. Radical develops roots, plumule develops shoots. Okay, at the time of seed germination, first one appearance of the embryo's part is that is radical. Okay, 99% radical is first appear. After that, shoot is developed. Okay. There are two types of seed germination: epigeal type, hypogeal type. In case of epigeal type, cotyledon germinate above the soil surface. Okay. In that case, examples of the epigeal type of germination is green gram, black gram, cotton, then mustard, bean, jute, okra, tomato, groundnut. Okay. In hypogeal type of germination, cotyledon develop below the soil surface. Okay. These are examples of wheat, rice, maize. Okay. These are the cereals. So this then. नेक्स्ट, आता समोर आपण काय पाहू, स्टेप्स काय असतात जर्मिनेशनच्या, कोणकोणत्या स्टेप्स फॉलो, वन बाय वन स्टेप जर्मिनेशन सीडलिंग काय होतं. ओके, त्यामध्ये आपण पाहता फर्स्ट स्टेप्स काय असतं, इम्बिबिशन होतं, त्यानंतर
इन्हिबिशन झाल्यानंतर रेस्पिरेशनची ऍक्टिव्हिटी होते सेकंड स्टेप. त्यानंतर इन्फ्लुएन्स बाय द लाईटचा त्यावरती इफेक्ट पडतो. फूडचं डिस्ट्रीब्युशन होते आणि त्यानंतर सीडलिंग एम्ब्रियो पासून तयार होते. ओके, स्टेप्स इन सीड जर्मिनेशन. नेक्स्ट वन इज स्टेप्स इन सीड जर्मिनेशन. कोणकोणत्या स्टेप्स असतात पाहता. फर्स्ट वन आहे तुमची इम्बिबिशन्स. इम्बाबेशन सुद्धा म्हणतो इम्बिबिशन्स. ओके, दिस इज द फर्स्ट स्टेप इन अ सीड जर्मिनेशन प्रोसेस. फर्स्ट स्टेप. ओके, म्हणजे इम्बिबिशन झाल्याशिवाय सीडचं जर्मिनेशन होतच नाही. ओके, इम्बिबिशन म्हणजे काय? दी फर्स्ट एंट्री ऑफ वॉटर. फर्स्ट एंट्री ऑफ वॉटर into the solid substances. Okay, that is called as the imbibition. Okay, ज्यावेळी वॉटरचं ऍब्झॉर्प्शन होते त्यामुळे सुद्धा इम्बिबिशन हे फर्स्ट स्टेप असते. ओके, इम्बिबिशन म्हणजे काय? समजा एक आपण वाढलेला एक लाकडाचा तुकडा घेतला आणि तो जर समजा त्याला जर पाण्यामध्ये बुडवलं तो त्यामध्ये काय होते? पाणी ऍब्झॉर्ब करून घेतो. दॅट इज कॉल्ड एज अ इम्बिबिशन प्रोसेस. ओके, तो लाकडा तुकडा पूर्ण मॉइश्चर ऍब्झॉर्ब करून घेतो, ओला होऊन जातो पूर्ण, त्याला म्हणतो आपण इम्बिबिशन. ओके, म्हणजे सॉलिड सबस्टन्सेस मध्ये वॉटरची पहिली एंट्री होणं त्याला म्हणतो आपण इम्बिबिशन. ओके, दिस इज द फर्स्ट स्टेप इन सीड जर्मिनेशन. तुम्हाला जर विचारलं की फर्स्ट जर्मिनेशनची फर्स्ट स्टेप कोणती असते सीड जर्मिनेशनची, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की इम्बिबिशन इज द फर्स्ट स्टेप इन सीड जर्मिनेशन. आता कसं असते वॉटर ज्यावेळेस तुम्हाला मी डायग्रामॅटिकली सांगतो की एक आपण त्या ठिकाणी सीडचं स्ट्रक्चर म्हणू. ओके, हा काय तुमचा एक समजून घ्या. आता एक आहे हा समजा त्याचा सीड कोड आहे. ओके, दिस इज द सीड कोड ऑफ द प्लांट. ओके, हा मायक्रोपाईल आहे तुमचा. तुम्हाला मी ऑलरेडी बोललो की सीडचं स्ट्रक्चर पाहून घ्या. सीडचं स्ट्रक्चर त्यावेळेस पाहतात त्यावेळेस तुम्हाला हे सगळं सोपं जाईल. ओके, त्यावेळेस काय होतं की मायक्रोपाईल काय असते की इथून वॉटरची एंट्री होते. एंट्री ऑफ वॉटर इनटू द सीड. ओके, आता वॉटरची ज्यावेळेस मायक्रोपाईलच्या थ्रू यामध्ये एंट्री होते त्यावेळेस काय होतं? हा जो पार्ट आहे आपला हा काय होतो? स्वेल होतो. याची काय ते स्वेलिंग होते. स्वेलिंग मध्ये काय तो पार्ट फुगतो तो पार्ट. ओके, त्याची वॉटर त्यामुळे एंट्री झाल्यामुळे तो जो पार्ट असतो आतला पार्ट सीडचा तो फुगतो. त्यामुळे तो काय होतो? यामध्ये यावर सीड कोड काय करतो? फोर्स क्रिएट करतो. ओके, वन ऑफ दी फोर्स क्रिएट करतो. फोर्स क्रिएट केल्यामुळे काय होतो? हा रप्चर होऊन जातो. रप्चर म्हणजे काय? तो तुटून जातो आणि मग त्या सीड कोड रप्चर झाल्यामुळे सीडचं जर्मिनेशन होते. ओके, काय की इम्बिबिशन साठी सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट कोणता फॅक्टर असतो? मग वॉटर किंवा मॉइश्चर आपण त्याला म्हणतो. जर वॉटर जर नसेल किंवा मॉइश्चर जर नसेल तर मायक्रोपाईलच्या थ्रू ते एंटर करणार नाही. एंटर नाही केल्यामुळे काय होईल की आतला जो पार्ट आहे तो स्वेल होणार नाही. स्वेल न झाल्यामुळे काय होईल की सीड कोडचं रप्चरेशन होणार नाही आणि इनडायरेक्टली काय होईल की सीड जर्मिनेशन होणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या की मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर द सीड जर्मिनेशन इज वॉटर आपण मॉइश्चर सुद्धा म्हणतो. त्यानंतर काय? हेअर्स इम्बिबिशन. दिस इज द फर्स्ट स्टेप इन जर्मिनेशन प्रोसेस. ओके, फर्स्ट एंट्री इन वॉटर इनटू द सॉलिड सबस्टन्सेस त्याला म्हणतो आपण इम्बिबिशन. ओके, आता मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर त्यामध्ये काय? वॉटर सुद्धा आहे. यालाच काय म्हणतात? दिस प्रोसेस इज ऑल्सो कॉल्ड एज रिहायड्रेशन प्रोसेस. लक्षात ठेवा, एक शब्द सोडून त्याला आहे रिहायड्रेशन प्रोसेस सुद्धा याला म्हटलं जातं. ओके, इम्बिबिशन. दिस इज द फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेप पहा. सेकंड स्टेप काय असणार आहे? रेस्पिरेशन. सेकंड स्टेप इज फॉर द सीड जर्मिनेशन इज रेस्पिरेशन. ओके, आपल्याला रेस्पिरेशन काय आहे? मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. ओके, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहे. आता मला सांगा ज्यावेळेस हे सीडला जर्मिनेट करायचं आहे त्यावेळेस त्याला किती थोडीफार एनर्जी लागेल. ओके, हा जरी यामध्ये वॉटर जरी आलं, स्वेलिंग झालं, सीड कोड जरी झाला तर त्याला थोडी एटीपी लागणार आहे, एनर्जी लागणार आहे. मग ती एटीपी एनर्जी तो कुठून येईल? इज डेव्हलप फ्रॉम रेस्पिरेशन प्रोसेस. ओके, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी, एनर्जी. ओके, आता आपल्याला रेस्पिरेशन साठी ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट. इथं काय असते की ऑक्सिजन किंवा मग ऍरोबिक रेस्पिरेशन होऊ शकतं, अनारोबिक सुद्धा रेस्पिरेशन होऊ शकतं. पण अनारोबिक रेस्पिरेशन मध्ये काय असते की फक्त आपल्याला 2च एटीपी मिळतात. ओके, 2 एटीपी मिळाल्यामुळे आपल्याला कमी मिळते त्या सीड पर्टिक्युलर सीडला आणि एनर्जी कमी मिळाल्यामुळे
त्या सीडचं जर्मिनेशन प्रॉपरली होत नाही आणि त्यामुळे सीड जर्मिनेशन काहीच होतं काहीच होत नाही. त्यामुळे काय होतं की अनारोबिक रेस्पिरेशन आपल्याला त्या सीड जर्मिनेशनसाठी एक महत्त्वाचं ठरत नाही. मग एरोबिक रेस्पिरेशनसाठी आपल्याला ऑक्सिजनची किंवा एअरची गरज पडते. त्यासाठी त्यामुळे सर्वात जास्त एटीपी आपल्याला एरोबिक रेस्पिरेशन मध्ये मिळतं. ओके, मग या ठिकाणी महत्त्वाचं काय की एरोबिक रेस्पिरेशन इज इम्पॉर्टंट. ओके, आपण स्टेप पाहतोय. पहिली आपली इन्क्युबेशन झाली, दुसरी रेस्पिरेशन आहे. प्रत्येक स्टेप एकमेकावर अवलंबून आहे. ओके, रेस्पिरेशन कशासाठी? सीडला जनरेट करायला त्याला एनर्जी लागेल. मग एनर्जी कुठून घेतो? ज्यावेळेस तो रेस्पिरेशन करेल, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज त्यामध्ये होतील, तर त्यावेळेस त्याला काय एनर्जी तयार होईल, त्या सीडमध्ये एनर्जी आणि तो एक पर्टिक्युलर प्लांट टायनी प्लांट तयार करेल. ओके, सो इट इज इम्पॉर्टंट रेस्पिरेशन मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. हा काय करतो की जे फूड सबस्टन्सेस असतात, आता आम्हाला माहिती आहे ज्यावेळेस तो जो एंडोस्पर्म असतो सीड मध्ये किंवा आपण त्याला कॉटिलिडा म्हणतो, तर त्या एंडोस्पर्म आणि कॉटिलिडाचं ब्रेकडाऊन होऊन एनर्जी तयार होते. ओके, एंडोस्पर्म आणि कॉटिलिडा हे एनर्जी सोर्सेस आहेत सीडचे, लक्षात घ्या. त्यांना एनर्जी सोर्स कुठून मिळतात? मग हे एंडोस्पर्म आणि कॉटिलिडा ब्रेकडाऊन होण्यासाठी त्या ठिकाणी रेस्पिरेशन होणं गरजेचं असतं, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी होणं गरजेचं असते. मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर एटीपी एनर्जी तयार होते आणि हे यांचं ब्रेकडाऊन होऊन एनर्जी तयार झाल्यानंतर त्यापासून सीडचं जर्मिनेशन होते. ओके, this is the second step, respiration. This is the first step, inhibition. Okay, and third one का influence by the light. By the light. Okay, influence by the light पाहता काय असते? ओके, दोन असतात, एक फोटोब्लास्टिक आणि नॉन फोटोब्लास्टिक. बरं, लक्षात घ्या. फोटोप्लास्टिक आणि नॉन फोटोप्लास्टिक. आता तुम्हाला लक्षात आलं की फोटोप्लास्टिक म्हणजे काय? इज अफेक्टेड बाय लाईट. यावर लाईटचा काही ना काही असर पडतोय, अफेक्टेड बाय लाईट. ओके, यावरती नॉन फोटोप्लास्टिक म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की नॉन फोटोप्लास्टिक अफेक्टेड बाय लाईट म्हणजे त्यावरती लाईटचा काहीही असर पडत नाही. लाईट इज नॉट अफेक्टेड ऑन नॉन फोटोप्लास्टिक टाइप ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ द लाईट. ओके, बघा फोटोप्लास्टिकच्या पुन्हा दोन टाइप पडतात. एका पॉझिटिव्ह फोटोप्लास्टिक आणि निगेटिव्ह फोटोप्लास्टिक. ओके, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फोटोप्लास्टिक. आता पॉझिटिव्ह फोटोप्लास्टिक म्हणजे काय? येथे जे सीडचे जर्मिनेशन असते हे फक्त डे टाइमला होते. ओके, ऑन अँड ऑनली इन अ डे टाइम. आणि निगेटिव्ह फोटोप्लास्टिक असते डार्कला. ज्यावेळेस डार्क येतं नाईटला, ज्यावेळेस डार्क कंडिशन असेल त्यावेळेस निगेटिव्ह फोटोप्लास्टिकचं जर्मिनेशन होते. ओके, मग यावरती सर्वात महत्वाचं म्हणजे काय? जे एक्झाम्पल्स पॉझिटिव्ह फोटोप्लास्टिक कशामध्ये असते, निगेटिव्ह फोटोप्लास्टिक कशामध्ये असते. मग पॉझिटिव्ह फोटोप्लास्टिकचे एक्झाम्पल लक्षात ठेवा तुम्ही. लेट्यूस अँड टोबॅको. ओके, these are the examples of positive photoplastic. And in case of negative photoplastic, the example is onion and lily. बघा, इन्फ्लुएन्स बाय द लाईट आपण बघितला. थर्ड जे स्टेप असेल सीड जर्मिनेशनची, त्यामध्ये फोटोप्लास्टिक नॉन फोटोप्लास्टिक दोन टाइप्स आहे. ओके, फोटोप्लास्टिक तुमच्या नावावर लक्षात आलं की इज अफेक्टेड बाय द लाईट आणि नॉन फोटोप्लास्टिक नॉट अफेक्टेड, नो इफेक्ट्स ऑफ लाईट on that particular non-photoplastic of the plant. Okay, in case of the photoplastic plant, there are two types of again positive photoplastic, negative photoplastic. Okay, आता पॉझिटिव्ह फोटोप्लास्टिक काय असते की त्याचं जर्मिनेशन त्याला लाईटची गरज पडते, तो डे टाइमला जर्मिनेट होतो. आणि निगेटिव्ह फोटोप्लास्टिक त्याच्या नावावरून लक्षात आलं की त्याला डार्क पिरियड लागतो, तो नाईटला जर्मिनेट होतो, डे टाइमला होत नाही. ओके, मग पॉझिटिव्ह फोटोप्लास्टिकचे एक्झाम्पल कसे लक्षात ठेवायचं? लेट्यूस, टोबॅको दोन एक्झाम्पल्स आहेत. आणि निगेटिव्ह फोटोप्लास्टिकला ओनियन आणि लिली दोन प्रकारचे एक्झाम्पल आहे. यावरती क्वेश्चन विचारला जातो. ओके, दिस इज द थर्ड वन स्टेप. ओके, त्यानंतर फूडचं डिस्ट्रीब्युशन, दिस इज द फोर्थ वन स्टेप. आणि लास्ट वन इज फूड डिस्ट्रीब्युशन. फूडचं डिस्ट्रीब्युशन होणं हे फोर्थ स्टेप. आणि फिफ्थ स्टेप काय की एम्ब्रियो पासून डायरेक्टली सीडलिंग डेव्हलप होणं. दीज आर द 5 स्टेप्स ऑफ सीड जर्मिनेशन. फूड डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? जे आपले हायड्रोलायझिंग एन्झाईम असतात, हायड्रोलायटिक एन्झाईम म्हणजे जे ब्रेकडाऊन करतात आपल्या फूडचं, त्याला आपण हायड्रोलायटिक एन्झाईम म्हणतो. त्या हायड्रोलायटिक एन्झाईम मध्ये कोण करतो? अमायलेज असेल, नंतर प्रोटीसेस, हे जे प्रकारचे एन्झाईम असतात ते काय करतात? एंडोस्पर्म आणि जे
कॉटिलियन असतात त्यांना ब्रेकडाऊन करून एक एनर्जी फूडचं डिस्ट्रीब्युशन करतात त्या सीड जर्मिनेटेड प्लांटला. ओके, त्यामुळे आपण करतो फूड डिस्ट्रीब्युशन इज फोर्थ वन स्टेप. हायड्रोलिक एन्झाइम्स असतात आम्हाला प्रोटेसेस. ओके, आणि लास्ट वन स्टेप असते ते असते एम्ब्रिओ, आणि ते एम्ब्रिओ पासून काय करून सीडलाईनचं जर्मिनेशन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दिस आर द 5 स्टेप्स. ओके, फर्स्ट वन इज इन्हिबिशन. इन्हिबिशन म्हणजे काय, वॉटरची मायक्रोबाईल थ्रू एंट्री होणं. मायक्रोबाईलची एंट्री झाल्यानंतर काय होतं की आतला पार्ट जो असतो स्वेल होतो. स्वेल झाल्यामुळे तो एक फोर्स क्रिएट करतो. फोर्स क्रिएट केल्यामुळे काय होतं की तो सीडचं जे कोटिंग असतं ते रप्चर होऊन जातं आणि ऑटोमॅटिकली ते प्लांट जे सीड असतं ते जर्मिनेट होतं. ओके, दिस इज द फर्स्ट स्टेप इन्हिबिशन. ओके, दिस इज द फर्स्ट स्टेप इन सीड जर्मिनेशन. अँड फॉर द important factor is water, or is also the moisture we also call it. Then second step one is that respiration. Okay, why the requirement of respiration is need? Because of for that germination energy is required, and for the energy is given from respiration process, because it is a metabolic activity. The breakdown of ATP and coming of ATP is given from respiration process. आपल्या रेस्पिरेशन मध्ये आपल्याला मिळते. ओके, त्यामुळे रेस्पिरेशन ही सर्वात महत्त्वाची त्यामध्ये इम्पॉर्टंट स्टेप्स आहे. ओके, एटीपी एनर्जी मिळवण्यासाठी रेस्पिरेशन महत्त्वाची. दुसरी स्टेप रेस्पिरेशन झाल्यामुळे काय होते नंतर इन्फ्लुएन्स पाहिजे. त्यामुळे दोन पार्ट फोटोप्लास्टिक नॉन फोटोप्लास्टिक. त्यामध्ये पॉझिटिव्ह फोटोप्लास्टिकचे दोन एक्झाम्पल लक्षात ठेवा, लेट्युस आणि टोबॅको. निगेटिव्ह फोटोप्लास्टिकचे दोन एक्झाम्पल लक्षात ठेवा, ओनी नाही दिली. ओके, फोर्थ वन स्टेपचं फूडचं डिस्ट्रीब्युशन. जे हायड्रोलायटिक एन्झाइम्स असतात कॉटिलियन एंडोस्पर्मचं ब्रेकडाऊन करून फूडचं डिस्ट्रीब्युशन करतात, आणि तुमची लास्ट वन स्टेपचा एम्ब्रिओ त्याच्यापासून सीडलिंग तयार होतात. दिस आर द 5 स्टेप्स ऑफ द सीड जर्मिनेशन. ओके, त्यानंतर पहा कोणकोणते फॅक्टर्स हे सीड जर्मिनेशन वरती अफेक्ट करतात. विच फॅक्टर्स तुम्ही तुम्हाला इथं बऱ्यापैकी सांगले. वॉटर असेल, त्यानंतर ऑक्सिजन, टेम्परेचर. ओके, these are the some of the factors that affects on a seed germination process. Okay, बघा फर्स्ट वन कोणता आहे तुमचा, वॉटर और मॉइश्चर. 2 नंबर तुमचा येतो ऑक्सिजन. ओके, 3 नंबर तुमचा टेम्परेचर. ऑक्सिजन, टेम्परेचर, त्यानंतर फोर्थ वन इज न्यूट्रिएंट. ओके, मी सांगितलं तुम्हाला की न्यूट्रिएंट ज्यावेळेस सीड जर्मिनेशन व्हायचं असतं त्यावेळेस त्याला कुठून मिळतात, एक तर त्याला म्हणतात एंडोस्पर्म पासून किंवा मग कॉटिलियन. ओके, सो वॉटर इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इज वॉटर फॉर सीड जर्मिनेशन. आपल्याला माहिती आहे वॉटर नसला तर त्याचं रप्चरेशन, त्या सीड कोडचं रप्चरेशन होणारच नाही. तो मायक्रोबाईल थ्रू वॉटर एंट्री नाही झाली तर स्वेलिंग होणार नाही आणि इनडायरेक्टली सीडचं जर्मिनेशन होणार नाही. सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर जर तुम्हाला ऑप्शन आले की सीड जर्मिनेशन साठी सर्वात महत्वाचा इम्पॉर्टंट फॅक्टर कोणता आहे, आणि त्यामध्ये आहे वॉटर आहे, ऑक्सिजन आहे, लाईट आहे, त्यानंतर खाली तुमचं न्यूट्रिएंट आहे. सो यू मे चूज वॉटर बिकॉज वॉटर इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स फॉर सीड जर्मिनेशन. ओके, आफ्टर दॅट वॉटर ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट बिकॉज आता मला सांगा ज्यावेळेस आपण राईसचं जर्मिनेशन होते त्यावेळेस काय एनर्जी कंडिशन असते, त्यामुळे आपण इसेन्शियल फॅक्टर म्हणू शकत नाही त्याला. ओके, ऑक्सिजनला. ओके, त्यानंतर ऑक्सिजन सुद्धा एक काय इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आफ्टर दी वॉटर. त्यानंतर टेम्परेचर. बघा टेम्परेचर समजा 0 to 5 डिग्री सेल्सिअस असतं, हे आपण मिनिमम काउंट करतो. ओके, मिनिमम. यामुळे सुद्धा सीड जर्मिनेशन होत नाही. 0 ते 5 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान सुद्धा सीड जर्मिनेशन होत नाही. आणि जर समजा अबोव 45 डिग्री सेल्सिअस असेल, अबोव 45, देन ऑल्सो नॉट जर्मिनेशन इज ऑफर, जर्मिनेशन सुद्धा होत नाही. पण ऑप्टिमम किंवा जनरल टेम्परेचर आपण त्याला म्हणतो. ऑप्टिमम ऍव्हरेज रेंज काय असते की 25 to 25 डिग्री सेल्सिअस प्लस मायनस 30, म्हणजे 28 पर्यंत आपण इकडे म्हणू शकतो, आणि इकडे 22 डिग्री सेल्सिअस. ही काय तुमची ऍव्हरेज रेंज आहे टेम्परेचरची. या टेम्परेचर रेंज मध्ये काय होतं की सीडची जर्मिनेशन असते ते चांगल्या प्रकारे होते. ओके, फर्स्ट वन फॅक्टर इज वॉटर, मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. मी तुम्हाला सांगितलं की ऑप्शन मध्ये चूज करायचं म्हणलं तर वॉटर जर आलं त्यामध्ये वॉटर तुम्ही चूज करा, कारण वॉटर इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर द सीड जर्मिनेशन. त्यानंतर तुमचं ऑक्सिजन आहे. ओके, त्यानंतर टेम्परेचर सांगितलं तुम्हाला, न्यूट्रिएंट मध्ये माहिती तुम्हाला एंडोस्पर्म आणि कॉटिलियन यांचं काय ब्रेकडाऊन होऊन त्या पर्टिक्युलर सीड जर्मिनेशन होणार सीड आहे त्याला काय होते एनर्जी प्रोव्हाइड होते. ओके, सो दीज आर द फॅक्टर्स ऑफ द सीड जर्मिनेशन. ओके, आता आपल्याला माहिती आहे की सीड जर्मिनेशन पर्सेंटेज कसं काउंट करतात, बघा त्याचा एक फॉर्म्युला आहे. हाऊ टू कॅल्क्युलेट
सीड जर्मिनेशन पर्सेंटेज. बघा आता सीड जर्मिनेशनचं कॅल्क्युलेशन करताना ते पर्सेंटेज मध्ये काउंट करतात. एक इम्पॉर्टंट थिंग तुम्ही लक्षात ठेवा, पर्सेंटेज मध्ये काउंट करतात. काय करतात की किती सीड्स घेतले, हाऊ टोटल नंबर ऑफ सीड्स टेकन, टोटल नंबर ऑफ सीड्स टेकन फॉर जर्मिनेशन. ओके. आणि नंबर ऑफ सीड्स जर्मिनेटेड, किती ग्रो झाले, नंबर ऑफ सीड्स जर्मिनेटेड इंटू 100 असा तो फॉर्म्युला असतो. ओके. टोटल किती घेतले आपण, समजा 100 सीड आपण घेतले. ओके. त्यातले 80 उगले इंटू 100 किती जर्मिनेशन पर्सेंटेज आलं, 80% जर्मिनेशन पर्सेंटेज आलं. ओके. असं त्या जर्मिनेशन ज्यावेळेस काउंट करतो आपण त्याचा असा फॉर्म्युला असतो. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द सीड जर्मिनेशन. पर्टिक्युलर सीड जर्मिनेशन. त्यानंतर आपण बघितले की सीड जर्मिनेशन मध्ये जो रॅडिकल फर्स्टली येतो. त्यानंतर आपण बघितले की टाइप्स ऑफ सीड जर्मिनेशन, इपिजियल आणि हायपोजियल. त्यानंतर स्टेप्स बघितल्या. इम्बिबिशन इज द फर्स्ट स्टेप ऑफ सीड जर्मिनेशन. त्यानंतर रेस्पिरेशन होते. त्यानंतर इन्फ्लुएन्स बाय लाईट, फोटोप्लास्टिक असेल, नॉन फोटोप्लास्टिक असेल, पॉझिटिव्ह फोटोप्लास्टिक, त्यानंतर निगेटिव्ह फोटोप्लास्टिक. ओके. त्यानंतर फूडचं डिस्ट्रीब्युशन आणि एम्ब्रियोपासून सीडलिंग तयार होणं. दीज आर द स्टेप्स इन द जर्मिनेशन प्रोसेस. त्यानंतर कोणकोणते फॅक्टर्स आहे सीड जर्मिनेशन ते अफेक्ट करतात ते दाखवून बघितले की वॉटर इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर द सीड जर्मिनेशन प्रोसेस. त्यानंतर आपण बघितलं की लाईट, त्यानंतर ऑक्सिजनची त्याला अवेलेबिलिटी असणं हा सुद्धा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणि लास्ट म्हणजे न्यूट्रिएंट कोण प्रोव्हाइड करते की एंडोस्पर्म अँड जो कॉटिलेडन असतो त्याचं ब्रेकडाऊन होऊन त्याला एनर्जी प्रोव्हाइड होते. आणि लास्ट बघितले की हाऊ टू कॅल्क्युलेट द calculation of the germination percentage. So if we calculate this formula, total number of seeds taken for germination, number of seeds germinated into 100. These are the formula. Okay. So this is all about our seed germination process. The next topic we will see in the next lecture. Now we will stop.